नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटीने आज एक ऑफिशियल अनाउन्समेंट आणि नोटिफिकेशन पब्लिश केलेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आयएनसीने नुकत्याच काही दिवसांमध्ये एक नोटीस पब्लिश केलेली होती। त्या अंतर्गत जे 31 ऑक्टोबर ॲडमिशन लास्ट डेट होती ती वाढवण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने ऑफिशियली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एमएच नर्सिंग सीईटी ऑफिशियल स्टेट सीईटी सेलने एक नोटीस पब्लिश केलेली आहे। ती 29 ऑक्टोबर 2025ला पब्लिश केलेली आहे। एकंदरीत या नोटीसमध्ये काय आहे याची संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया। म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही एमएच नर्सिंग सीईटीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यासोबतच आम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते का, यासारखे विविध प्रश्न आहेत। त्याची आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या नोटीसमध्ये काय दिलेली आहे याची संपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शो होत असेल की नोटीस नंबर 19 नुसार यामध्ये जे सब्जेक्ट आहे हा काय आहे हे सुद्धा समजून घ्या। ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन टू BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26 वर्ष 2025-26 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन परत करण्यात येणार आहे। तर आता हे कोणती विद्यार्थी असणार आहे याची सुद्धा आता आपण माहिती घेऊया। बघा, तुम्हाला खाली दिसत असेल की इंडियन नर्सिंग काउन्सिल, ठीक आहे। यामध्ये इंडियन नर्सिंग काउन्सिल न्यू डेली नोटिफिकेशन डेटेड 22 ऑक्टोबर 2025, जे तुम्हाला मी सांगले की 22 ऑक्टोबरचं जे नोटिफिकेशन होतं त्या आधारितच हे नवीन नोटिफिकेशन यांनी काढलेलं आहे। आता हे कसं आहे ते सुद्धा एकदा बघून घेऊया। बघा, इन व्ह्यू ऑफ एक्सटेंडेड कट ऑफ ऑफ द डेट फॉर ॲडमिशन बाय इंडियन नर्सिंग काउन्सिल अँड रिप्रेझेंटेशन रिसीव्ह फ्रॉम व्हेरियस इन्स्टिट्यूट द स्टेट सीईटी सेल हॅज डिसाइडेड टू अलो रजिस्ट्रेशन, ठीक आहे। यामध्ये खूप चेंजेस दिसतोय, हे बघून घ्या। यामध्ये काय सांगले की अलो रजिस्ट्रेशन फॉर कॅन्डिडेट हू हॅड अपियर फॉर एमएच नर्सिंग सीईटी 2025, ओके। त्यानंतर आहे बट हॅड नॉट रजिस्टर, ओके, दिस इज द मेन इम्पॉर्टंट थिंग, हॅड नॉट रजिस्टर फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस। बघा, 2025 मध्ये एमएच नर्सिंग सीईटी ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, परंतु काही कारणामुळे त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे हे होऊ शकलं नाही किंवा डॉक्युमेंट अपुरे असल्या कारणामुळे किंवा विविध कारणं असू शकतात। मग अशा विद्यार्थ्यांसाठी परत जे 31 नोव्हेंबर ॲडमिशन लास्ट डेट वाढवून टाकलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग कोर्ससाठी ॲडमिशनसाठी त्यांनी काय केलेलं आहे की जे रजिस्ट्रेशन जी तारीख आहे ती वाढवलेली आहे, जेणेकरून BSc नर्सिंग खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता करता येऊ शकते। पुढे काय आहे ते सुद्धा एकदा बघून घेऊया। बघा, ऑल ॲस्पायरिंग इलिजिबल कॅन्डिडेट शूड रजिस्टर देमसेल ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो। आता हा शेड्यूल काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे। बघा, आता या संपूर्ण शेड्यूलमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी लपवलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल। बघा, शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट अपलोडिंग ऑफ ऑल डॉक्युमेंट ओनली फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन प्रोसेस। म्हणजे हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल राऊंड खेळायचा आहे किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड थ्रू ॲडमिशन घेणं आहे, असे विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट अपलोडिंग ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट करू शकता, ओके। आता यामध्ये सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन आहे, मेजर कन्फ्युजन आहे की या राऊंडमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते का नाही, याचं सुद्धा आता व्हिडिओच्या शेवटी आपण डिस्कशन करूया। त्यासोबतच एकदा शेड्यूल काय आहे हा सुद्धा तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचे आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शेड्यूलमध्ये समजत असेल की एकंदरीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म अँड सेशन अप्लाय ओनली दोज कॅन्डिडेट हू हॅड नॉट रजिस्टर प्रिव्हियसली, ठीक आहे। जे विद्यार्थ्यांनी काही कारणामुळे रजिस्ट्रेशन ते करू शकले नाही, तर त्या विद्यार्थ्यांना 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर रातच्या 11:59 रजिस्ट्रेशन करता येणार आहे, हे तुम्हाला इथं शो होत असेल। त्यानंतर आहे पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे, जे नॉन रिफंडेबल असणार आहे, जे 800 ते 1000 दरम्यान प्रत्येक कॅटेगरीच्या नुसार वेगवेगळी आहे। तर ते सुद्धा 30 ते 5 नोव्हेंबर संध्याकाळच्या 11:59 असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अपलोडिंग ऑफ ऑल कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट, सेम ॲज इट ज्या डेट आहे त्या येथे दाखवलेले आहे। आणि लास्ट वन जे महत्त्वाची डेट आहे, पब्लिकेशन ऑफ कंबाईन रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट अँड कंबाईन मेरिट लिस्ट, हे 6 नोव्हेंबरला पब्लिश करण्यात येणार आहे, ओके। यामध्ये तुम्हाला पूर्ण जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स समजून आलेला असेल की एकंदरीत 30 ऑक्टोबर
ते 5 नोव्हेंबर, ओके, यामध्ये तुम्हाला शो होत असेल की 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरमध्येच एकंदरीत पूर्ण जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ही कंप्लीट होऊन जाणार आहे. आणि कंबाईन मेरिट लिस्ट ही ऑब्वियसली 6 नोव्हेंबरला संध्याकाळी पब्लिश होऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर एक नोट सांगितलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावी लागणार आहे. त्यामध्येच त्यांनी सगळं माहिती सांगितलेली आहे, बघून घ्या. ऑल इलिजिबल कॅन्डिडेट हू कुड नॉट complete their registration earlier are advised to complete their registration as per the above schedule. The candidate registering in this phase will be eligible for institutional level round only. ओके, यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील तर ते सगळे विद्यार्थी फक्त इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड जो आहे कॉलेजमार्फत होणारा त्यामध्ये सहभागी होऊ शकतील, त्या व्यतिरिक्त कॅप राऊंडमध्ये होणार नाही. सो बेसिकली देर इज अ नो कॅप राऊंड फॉर दिस पर्टिक्युलर स्टुडंट. ओके, मग आता प्रश्न पडतो की स्कॉलरशिप मिळणार आहे का नाही. 100% खूप सारे कॉलेज आहे की ते तुम्हाला अलो करत आहे स्पेसिफिक डी डी भरण्यासाठी, आणि त्यांनी डायरेक्ट सांगत आहे की आम्ही 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळतील, त्या व्यतिरिक्त तुम्हाला कॉलेजला फी भरायची नाही आहे. असे खूप सारे कॉलेज आहे ते पर्टिक्युलरली स्टेटमेंट देत आहे विद्यार्थ्यांना, आणि नक्की ते खरं असू शकते, कारण गोंधळ हा झालेला आहे की खूप साऱ्या मागील वर्षा कारणामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडमध्ये स्कॉलरशिप मिळालेली नव्हती, तर त्या कारणामुळे इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला विद्यार्थी प्रवेश घेत नाही आहे. परंतु खूप सारे जे कॉलेज आहे ते स्कॉलरशिप प्रोव्हाइड करत आहे. ओके, हा बेसिक जो मायनर चेंज आहे विद्यार्थ्यांना समजून घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन हवंच असेल तर नक्की तुम्ही ज्या कॉलेजला स्कॉलरशिप अवेलेबल आहे किंवा मिळू शकते, किंवा ते रिस्क घेऊ शकता की आम्ही स्कॉलरशिप नाही मिळाली तरी तुमच्याकडून एक्स्ट्रा जो चार्ज आहे तो घेणार नाही, तर अशा कॉलेजला नक्की तुम्ही ॲडमिशन करायला विसरू नका, किंवा काही टेन्शन घ्यायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला जे ॲडमिशन प्रोसिजर होती किंवा हे नोटीस नंबर 19 होती ती A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ॲज सून ॲज पॉसिबल सिम्पल आणि सॉर्टेड लँग्वेजमध्ये समजून सांगितलेली आहे. जर तुम्ही या चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू तर नकाच. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.